नाही टुपीतून नाही टायरातून ही हवा आढळू दे. मी आजाद केलेल्या पाखराचा रोड टायर पंक्चर होऊ दे. अक्षरशः आज गिरायक जरा कमी दिसतंय बरं का. सकाळ सकाळी एखादा नाट लावले आल्या ओके एवढं टायर फिट करू लाग. खुशाल मला काम शिकायला लागले. तुम्हाला टायर फिटणार ना करता येत तर उद्यापासून कामाला येऊ नका. खुशाल गुरुला त्याला शिकायला लागले काम नाही का इथून. गोप्या टायरच फुटला, तुला काय सांगू राव. फुटला तर फुटू द्या ना. अहो त्या अक्षरशः तुमच्या तोंडापेक्षा टायर भर दिसतोय तुमच्या काय आजा पाजातल्या काळातला टायर आहे का. ते टायर बदला दिवसातून 10 वेळा पंक्चर काढा आता वरून गोपी शेटला नाव ठेविता. तुम्हाला काय सांगू अक्षरशः एकदा मंत्र्याचं हेलिकॉप्टर पंक्चर झाला असा दाव्याचा फास टाकला वरती गेलो 2च मिनिटात हेलिकॉप्टर पंक्चर काढून दिलं. हे ट्रॅक्टर टुक्टरचे टायर तर आपल्या समोर किरकोळ लहानपण गेले पंक्चर मध्ये. गोपे आपल्या गाडीची हवा चेक कसे मैत्रिणी भेटाय जायचं आत्ताची आत्ता. अरे कुठून आणली एवढी कदरी गाडी. जर तिच्या आई बापाला कळलं तू आजी कदरी गाडी घेऊन तिला भेटायला आलं तर म्हणे कोण भागारवाला आता अक्षरशः तुला बांधा पळू पळू आणता नाही. तुला जरा लाज बीज नाही वाटत का रे. नव्या टायरांची सगळ्यांची हवा चेक करून झाली का भाऊ. नीट नाटकी काम करीत जा. कोणाचा फोन आला गाडी. हॅलो गोप्या घाटात गाडी पंक्चर झाली. घाटात गाडी पंक्चर झाली का. तुला अक्कल कशी नाही. मी काय आता येऊ शकत नाही. मला गिरायक चालू आहे मारणं माती. तिकडे काही कर मला लोक सांगू. गोप्या आपल्या गाडीचा हँडल लय कचकच वाजतो. थोडी ग्रीसिंग करून दे रे फुकट. अरे तुम्हाला जरा काही लाजा बिजा वाटत नाही. लोकांच्या धंद्याला येतात सकाळ सकाळ पण तिला होता त्या गाडीला नाही पण त्या तोंडाला जरा ग्रीस मारून देऊ का फुकट मध्ये. तसा तो 8 दिवस आंघोळ नाही करीत.